सोन्या रुप्यानं मढला तिरुपतीचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा पाना फुला मंदिराजी. अरे विठोबा बालाजी दोन्ही एकच रे देव, श्रीमंतीने गरिबीने केला दुजा भाव. हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न विठुराया तुमची पूर्ण करत. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीचा हा ब्लॉग आहे. तर रेग्युलर व्हिडिओ आपले येत नव्हते. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगते की दिल्लीच्या जंतर मंतरवर जे काही चालू होतं ना, त्याबद्दलच मी एक छानसा व्हिडिओ तयार केला होता, पण मी तो चॅनलवर अपलोड केला आणि त्यानंतर कम्युनिटी गाईडलाईन्स ट्रॅक आलं होतं आपल्या चॅनलवर बरं का. म्हणजे तसे जे व्हिडिओ आहेत की नाही ते बनवायचे नसतात, ते कॉन्टेंट बनवायचे नसतात. पण खरं सांगू का, नीटचे पेपर जे लिंक झालेले आहेत ना त्याविषयी मला काय वाटतं ना हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. जे की आता आपल्या आजूबाजूला काय घडत आहे निसर्गासोबत म्हणा किंवा वेगवेगळे पक्ष बदलत आहेत राजकारणाबाबत, तर ते त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर मांडलं होतं. आणि अक्षरशः माझी 2-3 दिवसाची मेहनत आहे ना पूर्ण वायाला गेली होती बरं का ताईंनो. मी तो व्हिडिओ अपलोड पण केला होता, पण कम्युनिटी गाईडलाईन्स ट्रॅक येतो कारण आपलं जे कॉन्टेंट आहे ते पूर्णपणे वेगळं आहे, व्लॉग आहे. आपण राजकारणावर व्हिडिओ बनवत नाही आणि मी कुठल्या पक्षाच्या बाजूने बोलत नव्हते बरं का. सध्या काय परिस्थिती चालू आहे समाजामध्ये तर त्याचविषयी मी बोलत होते. तर चला असो, आता तो काही विषय काढायलाच नको. आणि सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की दिल्लीच्या जंतर मंतरवर काय होत होतं. तर चला आता इकडे बघा, मस्तपैकी साबुदाणा भिजवून ठेवलेला आहे, बटाटे शिजवून ठेवलेले आहेत, शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून करून घेतलेला होता मी सकाळी. रताळं पण शिजवून ठेवलेली होती. आज आहे एकादशी आणि मस्तपैकी एकादशीलाच ना गोड अशी न्यूज कळाली होती बरं का. आता तुम्ही सगळ्या बातम्या बघत असणार आहेत. तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळालेला होता आणि तोच खरा गरजेचा होता आपल्यासाठी. तर आता नको त्याविषयी मी काही जास्त बोलतच नाही या व्हिडिओमध्ये, नाही तर परत काय होतं ना व्हिडिओ ॲनालिसिस होतो किंवा असं काही कॉपीराईट स्ट्राईक येऊ शकतो. तर तुम्हालाही त्या गोष्टी माहिती आहेत आणि मलाही त्या गोष्टी माहिती आहेत. नसतील माहीत तर सर्च करा. तर चला इथं मस्तपैकी पंचामृत तयार करून घेतलेलं आहे. सकाळी ना घरातली सगळी कामं पटपट आटपून घेतली. आज एकादश होती आणि सगळं क्लिनिंग वगैरे आटपून घेतलं माझं आणि मस्तपैकी छान असं म्हणजे इतकं छान वारं होतं. आता तुम्ही आजूबाजूला बघत असाल, तुम्हाला काही कपडे वाळत घासलेले दिसत असतील खिडकीवर. तर बाहेर पाऊस पडतोय. आता बाहेरचं कसं अंगण नाही क्लीन करता आलं कारण पाऊस पडतोय त्यामुळं. तर पॅसेज वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे, लादी वगैरे पुसून घेतलेली आहे, लोटून वगैरे ही सगळी कामं माझी झालेली होती. आज उपवास होता आणि मुलांनासुद्धा सुट्टी होती. हे टायमिंग की नाही 7:15-8चं टायमिंग असणार आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे पोटपूजेची सुद्धा तयारी झाली होती. मी तुम्हाला दाखवलं की जसं की शेंगदाण्याचा कूट वगैरे मी करून ठेवला होता, साबुदाणा भिजवून ठेवला होता, बटाटे शिजवले होते. आता इथं ना मी देवांशला तयार करत होते आणि आयुषची तब्येत बरी नाही, तुम्हाला मी मागे सांगितलं. त्याच्या गुडघ्याला जखम झालेली आहे. जर त्याचा फोटो कुठं मला सापडला नाही जखमेचा तर तुमच्याबरोबर मी शेअर करेन, कारण खूपच मोठी जखम होती आणि ती जखम भरायला जवळजवळ 10-15 दिवस गेलेले होते. त्याच्यामुळं तो काही बरमोडाच घालत होता, पॅन्ट म्हणजे असं त्याला पण धोतर वगैरे आणलं होतं पण तो ते काही त्यांनी घातलं नाही. कुस्तीच्या प्रॅक्टिस चालू होत्या त्यावेळेला ना एका मुलाचा त्याच्या गुडघ्याला दात लागला होता, त्यामुळं ती जखम झाली होती. बाजूला मी इथं फोटो असेल तर मी तुमच्याबरोबर जॉईन करते. तेवढी मोठी जखम झालेली, ती सगळं भरायला इतके दिवस गेले त्याच्यामुळं मग गॅप पण पडत गेला आणि अनेक बरीच कारणं आहेत, आपले व्हिडिओ येत नव्हते या पाठीमागे. तर आता देवांशला ना मस्तपैकी सकाळी दूध वगैरे पाजलं, खिडक्या वगैरे ओपन केलेल्या आहेत, मोकळ्या छान मोकळं वारं येतं. आणि आता की नाही फक्त देवपूजा राहिली होती आणि देवपूजा झाल्यानंतर फराळ करायचं होतं. तर आज ना मला आवर्जून तुमच्या दादांच्या हातनं पूजा करून घ्यायची होती. मी तर रोजच करते. तर आज ना आषाढी एकादशी होती आणि आषाढी एकादशीला ना देवशयनी आषाढी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. आजपासून की नाही चातुर्मासाला सुरुवात होते. म्हणजे आजपासून म्हणजे जे काही विष्णुदेवांच्या हाती कार्य आहेत ते कार्य शिवाच्या हाती सोपवून विष्णुदेव हे घोर निद्रेस म्हणजे आता त्यांचा घोर निद्रा काळ चालू होतो.
आता इथून पुढे म्हणजे जी दिवाळीची प्रबोधिनी एकादशी असते ना, त्या एकादशीला विष्णुदेव घोर निद्रेतून बाहेर येतात. असा हा चातुर्मास असतो. आता चातुर्मास चालू झालेला आहे आजपासून, आषाढी एकादशीपासून. तर इथे दादांच्या हातून मी छान पंचामृतानं ना मूर्तीला अभिषेक घातलेला आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर ना मग मी मूर्ती घेतली तुमच्या दादांच्या हातनं, कारण आखीव रेखीव काम काही यांना जमणार नाही, म्हणून मला ना छान असा आखीव रेखीव असा गंध लावायचा होता विठुरायाला. आजच्या दिवशी अष्टगंध आणि बुक्याचा खरंच मान आहे. आवर्जून बुका हा देवाला लावलाच जातो. तुम्हाला माहिती नसेल किंवा असेल मला माहीत नाही, पण जेव्हा बुक्का लावला जातो पंढरपूरच्या विठुरायाला, तेव्हा भक्तांच्या पायाची जी धूळ आहे ती त्या बुक्यामध्ये मिक्स केली जाते आणि देवाच्या कपाळी लावला जातो. असा हा आपला पंढरपूरचा विठुराया आहे की जो कोणाचेच उपकार ठेवत नाही कधीच, आपल्या भक्तांचे तर नाहीच नाही. म्हणून आपण जर देवाची सेवा करत असू ना, तर नक्कीच आपल्याला त्या बदल्यात काही ना काहीतरी मिळत असतं. असा हा पंढरपूरचा विठुराया आहे आणि त्याला जास्त काहीच नको असतं. छोटंसं फूल जरी वाहिलं ना आणि नमस्कार केला ना, तरीसुद्धा विठुराया नेहमी आपल्यावर प्रसन्न असतो. तर इथं ना आता पंचामृताचंच नैवेद्य दाखवलेला आहे आणि मस्तपैकी गजरे आणले होते आज तुमच्या दादांनी. तर विठुरायाला मस्तपैकी मस्त सजवलेलं आहे. तुम्ही बघितलं, पूजा खूप छान झालेली आहे. देवांशनं सुद्धा इथं बुका वगैरे लावला होता. तर एक गजरा होता आबोलीच्या फुलांचा, तो नेहमी टवटवीत दिसतो, तर तो मी स्वतःसुद्धा माळलेला आहे. आणि इकडे बघा, आता देवपूजा मी तुमच्याबरोबर आजची देवपूजा शेअर करते की बघा, आज आषाढी एकादशी स्पेशल मी अशी काहीशी देवपूजा केली होती. म्हणजे नेहमी ना विठुरायाची मूर्ती एका साईडला असते देवघरामध्ये, पण आता ती मी पुढं चौरंगावर मांडून घेतली होती. पंचामृतानं अभिषेक घातला होता आणि विठुरायाच्या पाठीमागची जी कमान आहे त्या कमानीला छान मोगऱ्याच्या आपलं फुलांनी गजऱ्यांनी छान डेकोरेट केलं होतं आणि रुक्मिणी देवींना सुद्धा छान मळवट वगैरे भरला होता. तर आता की नाही आमची आरती चालू झालेली आहे. पूजा झाल्यानंतर ना आरती केली, सगळ्या देवांच्या आरत्या करून घेतलेल्या आहे आणि देवांना इतका गोड दिसत होता की नाही. धोतरामध्ये धोतर घातलं होतं ना, प्युअर कॉटनचं धोतर आहे. तर धोतर हे लागतंच, म्हणजे आता गौरी गणपती येणार, दिवाळी येणार, प्रत्येक पूजेत किंवा सत्यनारायणाच्या पूजेत ना धोतरच घातलं जातं. आता आम्ही सगळ्यांनी मिळून इथं आरती करून घेतली होती. आता आमच्यापासून म्हणजे वाई सातारापासून ना पुणा लांब आहे. आळंदी, देहू आळंदीला जाता येत नाही आणि लोणंदला पालखी येते, तर लोणंद पण थोडंसं लांबच आहे आमच्या घरापासून, तर आम्हाला काही जाता येत नाही देवाच्या दर्शनासाठी. पण घरच्या घरी ना आम्ही आषाढी एकादशी अशा पद्धतीनं साजरी करत असतो. तर इथं किती देवा गोड उड्या मारत होता ना, किती छान दिसत होता. आता मलाच त्याचं कौतुक वाटते की तुम्हाला पण तो गोड वाटत होता, नक्की कमेंट करून सांगा. इथं तुमच्या दादांबरोबर पहिल्यांदा आयुष्यात फुगडी घातलेली आहे मी आणि मस्तपैकी असा आमचा कार्यक्रम पार पडला. म्हणजे तेवढाच आनंद. त्यानंतर प्रसाद वाटला. महाराजांची सुद्धा सकाळी सकाळी पूजा झाली होती. ज्या देवामुळे आपल्या देवघरामध्ये देव आहे अशा देवाची तर या दिवशी आठवण झालीच पाहिजे. वारकरी संप्रदाय म्हणा किंवा महाराज, ह्या सगळ्या लोकांमुळं आज हा आपला धर्म टिकून आहे. त्यामुळं ह्या माणसांचे कधीही म्हणजे न फेडता येणारे उपकार आहेत आपल्यावर. आणि मग त्यानंतर इकडं ना पोस्टमन काका आले होते आणि देवापत्र घ्यायला गेला. तर म्हणजे पत्र होतं की काय होतं, तर पोस्टमन काका देवाला बघून इतकं म्हणजे त्याला बघून असं म्हणत होते की आम्हाला तर आज देवाचं दर्शन झालं, इतकं गोड देवा दिसतोय. आणि त्यानंतर इकडं देवा आयुषनं रांगोळी काढली होती. आज माझी खूप गडबड झाली सकाळी, त्यामुळं रांगोळी नव्हती काढली, कारण पाऊस पण येत होता त्या बाजूनं. मग आता इथं उंबरा पूजन करून घेतलेलं आहे. आजच्या दिवशी तर छोट्या छोट्या गोष्टी ह्या आवर्जून केल्याच पाहिजेत. आणि मग काहीच असं वातावरण होतं आजचं. त्यानंतर आहे ना दुपारच्या वेळेला पाऊस उघडला आणि मग मी इथं ना रांगोळी काढायला आले होते दुपारी, म्हणजे 11:30
आकाराचं टायमिंग हे असावं. आणि म्हटलं चला आता 12-12:30 वाजता ना खिचडी खाऊयात, म्हणून खिचडी परतायची होती. त्याआधी म्हटलं चला आता रांगोळी काढूयात. बऱ्यापैकी छान ऊन पडले, पण वारं एवढ्या जोरात सुटलं होतं की काय म्हणजे विचारायलाच नको. सगळी झाडं अशी वाकडी तिकडी होत होती. म्हटलं आता या वातावरणामध्ये आपली रांगोळी टिकते की नाही टिकत, पण तरी पण आहे ना आपली नेहमीची जशी असते ना, म्हणजे आपल्या हातानेच मी काढते तसं काढलेली होती, साधी सिंपल. आता कशी का असाना वाकडी तिकडी, पण ती सणावाराला आपल्या अंगणामध्ये असलीच पाहिजे. कारण ज्यांच्या दारामध्ये अंगणात रांगोळी असेल ना, म्हणजे एक प्रसन्नता जाणवते. पॉझिटिव्हिटी म्हणण्यापेक्षा काहीतरी सण आहे किंवा देवाच्या स्वागतासाठी, दुसऱ्या कशासाठीच नाही, पण देवाच्या स्वागतासाठी रांगोळी ही काढलीच पाहिजे. कशी पण काढा, वाकडी तिकडी जशी जमेल तशी. आणि मग ह्याच आपल्या चकल्या हे केलं होतं, आपण असं काढलं होतं, त्याच्यावरच मग गुलाल असा वाहिलेला होता. कशी पण जरी काढली ना तरीसुद्धा भारी वाटते बरं का. रांगोळी दारामध्ये छोट्या छोट्या तुळशी उगवल्या होत्या, मी मंजिरी घातली होती, कारण उन्हानं नाही तुळस जळून गेली होती. आजच्या दिवशी एकदम छान फ्रेश वाटत होत्या, त्या तुळशी उगवल्या होत्या सगळ्या. आता चांगली भरजरीत अशी तुळस उगवणार आहे अंगणामध्ये, आणि काही अशा वाईब्स होत्या आजच्या. चला तर आता या व्हिडिओचा मी इथंच शेवट करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.